म्हणजे यांना कोणाची भीतीच नाही राहिलेली. झाड तोडायला अजिबात परमिशन नसते. ज्यावेळी झाड आता जो फुटपाथच्या मध्ये आहे, रस्त्याच्या साईडमध्ये, त्याला अजिबात परमिशन भेटत नाही. नगरपालिका सुद्धा परमिशन देऊ शकत नाही. तरीही हे लोक काय करतात, नगरपालिका पेट्रोल साठालोटा असतात आणि नेमकी भर दिवस रविवारी बघतात. जसं हे झाड रविवारी तोडायला घेतलं होतं, आता रविवारी जसं झाड तोडायला घेतलं होतं, म्हणजे यांचं हे प्रकरण चालूच आहे वारंवार. आणि आपण आता मी नगरपालिकेत गेलो होतो, नगरपालिकेत मी अर्ज केल्यानंतर मला अजून काय त्यांनी प्रतिसाद तर सोडा हो, त्यांनी अजून मला पंचनामा दिला नाही. मला तक्रार करायची, पोलीस कंप्लेंट करायची, मला समोरच्या व्यक्तींवरती पण दाखल झाला पाहिजे, याला पण कळायला पाहिजे झाड तोडल्यावरती काय त्रास होतो. आणि नगरपालिकेचे जे महेश लोटे साहेब, ते सरळ बोलतात त्यांच्यावरती फाईन आपण लावू, हे करू. अहो फाईन लावून तर तू अखेर झाडं सगळे बंद होते, संपून जाते. झाडं राहतील का? असे फाईन भरून लोक झाडं तोडायला लागले तर झाडं राहतील का? तुम्ही सांगा, तुम्ही पण आहेत फिरता परिसरामध्ये. तर हे महेश लोटेचे बोलणं आहे माझ्याकडे. मी महेश लोटेला जेव्हा अर्ज दिला, सगळं दिला, तर त्यांनी नोटीस पण जेव्हा मी वाचली तर नोटीसमध्ये असं दाखवलंय का झाड छाटत होते. अहो जसं माझी तक्रार आहे, झाड कापत होते. ते उदाहरण नाही मी लिहिलं. अहो मग तुम्ही तुमची बाजू मांडताय का? म्हणजे तुमचं सरळ आहे, बिल्डरला पाठीशी घालायचं काम चाललंय. म्हणजे बिल्डरला पाठीशी घालणं आणि काय आम्ही तक्रार करतो, तुमचे खिशे वाढवण्यासाठी तक्रार नाही करत. बरोबर. आम्ही ज्यावेळी तुमच्याकडे तक्रार घेऊन जातो, तर तक्रार आम्ही याच्यासाठी करतो का समोरच्या वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. सामान्य माणूस हा जेव्हा स्वतःचा प्रपंच आहे सगळा असूनही अगर एखाद्या बिल्डरच्या विरोधात जाऊन झाडासाठी अगर आवाज उचलत असेल तर तुमचे खिशे भरण्यासाठी हा आवाज नाही उचलत आम्ही. बरोबर. आणि ते येतात सगळं सर्वे करून जातात, त्याच्यावरती काहीच ऍक्शन घेत नाही. आता गेल्या काही 3 वर्षापूर्वी पण मी 3 झाडं तोडली होती त्यांनी आपटेवाडीमध्ये, आमच्याच एरियामध्ये शिवाजीनगरमध्ये. एक झाड होता आपटेवाडीमध्ये, इथं चक्की आहे त्याच्या बाजूला, वरचं आपटेवाडीतच नाक्यातच, त्याची पण तक्रार केली. पंचनामा नाही, काय नाही, कुठल्याच गोष्टी नाही. तर ते बोलतात का तुम्ही याचा पुन्हा तो पाठपुरावा करा. तर मी बोलतो तुम्हाला कशासाठी याचं बसवलं आहे? तुम्हाला जो खता दिलेला आहे ते झाडासाठी तुम्हाला तिथे बसवलं आहे. तुम्हाला ते झाडावरती जो कोणी काय करत असेल आणि एखादा माणूस तुम्हाला फक्त साधा फोन तरी केला का साहेब तो झाड तुमच्या पूर्ण पाठपुरावा तुम्ही केला पाहिजे. आम्हाला विचारतात तुम्ही तक्रार द्या, तुम्ही अर्ज द्या. अरे मग तुम्हाला पुढच्या कशासाठी दिलाय? तुम्हाला अधिकारी कशासाठी बनवले? याच्यासाठी नाही बनवले. तर खुर्चीवरच बसून राहा, तुम्ही हलूच नका, तुम्ही काय सर्वच करू नका. आता झाडावरती बघा किती ऍडव्हर्टायझिंग लागते बघा. आता आपण इथलंच बघतो समोर झाड लागतं, किती ऍडव्हर्टायझिंग लागतं झाडाला, खेळ ठोकता हे ठोकता, आहे लक्ष? अजिबात लक्ष नाही.